लिब्रिऑफिस रायटर मधील हेडर्स, फुटर्स एंड एंडनोट्स वरील स्पोकन ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत। या ट्युटोरियल मध्ये आपण शिकणार आहोत डॉक्युमेंट मध्ये हेडर्स समाविष्ट करणे, डॉक्युमेंट मध्ये फुटर्स समाविष्ट करणे, पहिल्या पानावरील हेडर्स काढून टाकणे, डॉक्युमेंट्स मध्ये फुटनोट आणि एंडनोट समाविष्ट करणे। येथे आपण उबुंटू लिनक्स 10.04 आणि लिब्रिऑफिस सूटचे व्हर्जन 3.3.4 वापरणार आहोत। लिब्रिऑफिस रायटर आपल्याला डॉक्युमेंटमध्ये पेज नंबर्स समाविष्ट करण्याची परवानगी देतो। आपण आपली resume.odt ही फाईल उघडू। आपल्याला फुटरमध्ये पेज नंबर्स जिथे समाविष्ट करायचे आहेत त्या डॉक्युमेंटमध्ये जा। आता डॉक्युमेंटमधील पानावर क्लिक करा। आता मेनूबारवरील इन्सर्ट वर क्लिक करू, नंतर फुटर वर क्लिक करू। पुढे डिफॉल्ट वर क्लिक करू। पानाच्या खालच्या भागात फुटर समाविष्ट झालेला आपल्याला दिसेल। फुटर मध्ये पेज नंबर दाखवण्यासाठी प्रथम इन्सर्ट वर क्लिक करू। नंतर फील्ड्स या पर्यायावर क्लिक करा। येथे आपल्याला फुटरचे विविध पर्याय बघायला मिळतील। डॉक्युमेंटमध्ये पेज नंबर समाविष्ट करण्यासाठी पेज नंबर वर क्लिक करा। लगेचच आपल्याला फुटरमध्ये 1 हा आकडा दिसेल। वेगवेगळ्या स्टाईल्स मध्ये पेज नंबर देण्यासाठी पेज नंबर वर डबल क्लिक करा। आपल्याला स्क्रीनवर एडिट फील्ड्स डॉक्युमेंट नामक डायलॉग बॉक्स उघडेल। फॉर्मॅट पर्यायाखाली आपल्याला अनेक पर्याय दिसतील, जसे की ABC इन अपर केस, ABC इन लोअर केस, अरेबिक 1 2 3 आणि इतर अनेक। आपल्या आवडीनुसार आपण पेज नंबरिंग स्टाईल येथे निवडू शकतो। येथे रोमन 1 2 3 हा पर्याय निवडून नंतर ओके वर क्लिक करू। पानावरील नंबरिंग फॉर्मॅट आपल्याला बदललेला दिसेल। अशाच प्रकारे आपण डॉक्युमेंटमध्ये हेडर समाविष्ट करू शकतो। प्रथम पानावर क्लिक करा। येथे आपल्याला हेडर समाविष्ट करायचे आहे। आता इन्सर्ट मेनूवर क्लिक करून नंतर हेडर पर्यायावर क्लिक करा। डिफॉल्ट पर्यायावर क्लिक करा। पानाच्या वरच्या भागात हेडर समाविष्ट झालेले दिसेल। हेडर मध्ये तारीख समाविष्ट करण्यासाठी इन्सर्ट वर क्लिक करून मग फील्ड्स पर्यायावर क्लिक करा। साइड मेनू मधील डेट पर्यायावर क्लिक करा। हेडर मध्ये तारीख दिसेल। तारखेवर डबल क्लिक केल्यावर तारीख दाखवण्याचे शक्य असलेले सर्व फॉर्मॅट दिसतील। येथे आपण 31 डिसेंबर 1999 निवडून ओके वर क्लिक करा। आता मेनूबारवरील फाइल मेनूवर क्लिक करा आणि नंतर पेज प्रिव्ह्यू पर्यायावर क्लिक करा। डॉक्युमेंट 50% पर्यंत झूम करू। आता पानाच्या वरच्या भागात तारीख आणि खाली पेज नंबर दिसेल। डॉक्युमेंटच्या सर्व पेजेसवर असेच झालेले दिसेल। ओरिजिनल डॉक्युमेंटवर परत जाण्यासाठी क्लोज प्रिव्ह्यू चे बटण दाबा। आपण हेडर किंवा फुटर फ्रेमच्या संबंधित टेक्स्टमधील अंतर कमी जास्त करू शकतो। हेडर किंवा फुटरला आपण बॉर्डर ही देऊ शकतो। मेनूबार मधील फॉर्मॅट पर्यायावर क्लिक करा आणि नंतर पेजवर क्लिक करा। डायलॉग बॉक्स मधील फुटर टॅब सिलेक्ट करा। तुम्हाला हवे ते स्पेसिंग ऑप्शन्स सेट करा। लेफ्ट मार्जिन 1 सेंटीमीटर ठेवा। फुटर मध्ये बॉर्डर किंवा शॅडो समाविष्ट करण्यासाठी प्रथम मोर ह्या पर्यायावर क्लिक करा। नंतर फुटर मध्ये हवा तो पर्याय सेट करा। उदाहरणार्थ फुटर मध्ये शॅडो स्टाईल समाविष्ट करण्यासाठी कास्ट शॅडो टू टॉप राइट यावर क्लिक करा। येथे शॅडो स्टाईल पर्यायाखाली पोझिशन टॅब मध्ये विविध उपलब्ध आयकॉन दिसत आहेत। आपण बॉर्डर आणि शॅडो साठी रंगही निवडू शकतो। उपलब्ध पर्यायाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी डायलॉग बॉक्स बघा। आता ओके बटणावर क्लिक करा। पुन्हा ओके बटणावर क्लिक करा। फुटर मध्ये समाविष्ट केलेले इफेक्ट आपल्याला दिसतील। पुढे जाण्यापूर्वी आपल्या डॉक्युमेंटमध्ये अजून एक पान समाविष्ट करा। त्यासाठी इन्सर्ट आणि नंतर मॅन्युअल ब्रेक वर क्लिक करून पेज ब्रेक हा पर्याय निवडा। नंतर ओके वर क्लिक करा। पेज नंबर 2 आलेला दिसेल। जर आपल्याला डॉक्युमेंटच्या पहिल्या पानावर फुटर नको असल्यास पहिल्या पानावर कर्सर नेऊन ठेवा।
मग मेनूबारवरील फॉर्मॅटवर क्लिक करा आणि स्टाईल्स अँड फॉर्मॅटिंगवर क्लिक करा. आता डायलॉग बॉक्समध्ये वरती पेज स्टाईल्स या चौथ्या आयकॉनवर क्लिक करा. नंतर फर्स्ट पेज या पर्यायावर राईट क्लिक करा. न्यू या पर्यायावर क्लिक करून मग ऑर्गनायझर टॅबवर क्लिक करा. नेम फील्डमध्ये समाविष्ट करायच्या न्यू स्टाईलचे नाव आपण टाईप करू शकतो. येथे आपण न्यू फर्स्ट पेज असे नाव टाईप करू. नेक्स्ट स्टाईलसाठी डिफॉल्ट असे सेट करूया. आता डायलॉग बॉक्समधील फुटर टॅबवर क्लिक करा. डिफॉल्ट रूपात जर फुटर ऑन हा चेकबॉक्स अनचेक्ड नसल्यास तो अनचेक करा. शेवटी ओके वर क्लिक करा. आपण स्टाईल्स अँड फॉर्मॅटिंग डायलॉग बॉक्सवर परत आलो आहोत. पेज स्टाईल्स या पर्यायाखाली न्यू फर्स्ट पेज ही स्टाईल आलेली दिसेल. आता न्यू फर्स्ट पेजवर डबल क्लिक करा. आपल्याला डॉक्युमेंटच्या पहिल्या पेज व्यतिरिक्त इतर सर्व पेजेसवर फुटर दिसेल. अशाच प्रकारे आपण उपलब्ध असलेल्या व डिफॉल्ट स्टाईल्समध्ये बदल करू शकतो आणि डॉक्युमेंटच्या प्रत्येक पानावर त्या वापरू शकतो. हा डायलॉग बॉक्स बंद करू. आता लिब्रिऑफिस रायटरमध्ये फुटनोट्स आणि एंडनोट्स बद्दल जाणून घेऊ. पानाच्या खालच्या भागात त्या पानाशी संबंधित असलेल्या फुटनोट्स दिसतील. एंडनोट्सचे संकलन डॉक्युमेंटच्या शेवटी केले जाते. टिपेसाठीची खूण कर्सरच्या सध्याच्या ठिकाणी लिहिली जाईल. ऑटोमॅटिक नंबरिंग किंवा कस्टम सिम्बॉल यामधून आपण ती निवडू शकतो. ह्या पर्यायावर जाण्यासाठी प्रथम मेनूबारमधील इन्सर्टवर क्लिक करा. नंतर फुटनोट एंडनोटवर क्लिक करा. स्क्रीनवर डायलॉग बॉक्स उघडलेला दिसेल. यामध्ये नंबरिंग आणि टाइप नामक हेडिंग्ज दिसतील. यामध्ये ऑटोमॅटिक, कॅरेक्टर, फुटनोट आणि एंडनोट नावाचे चेकबॉक्स आहेत. नंबरिंग आपल्याला फुटनोट्स आणि एंडनोट्ससाठी अनुक्रमांकांचा पर्याय निवडण्याची परवानगी देते. ऑटोमॅटिक हा पर्याय तुम्ही समाविष्ट केलेल्या फुटनोट्स किंवा एंडनोट्सला अनुक्रमांक ऑटोमॅटिकली प्रदान करतो. हा डायलॉग बॉक्स बंद करा. ऑटोमॅटिक नंबरिंग ही सेटिंग्ज बदलण्यासाठी मेनूबारवरील टूल्स पर्यायावर क्लिक करा आणि नंतर फुटनोट्स एंडनोट्स वर क्लिक करा. ऑटो नंबरिंग अँड स्टाईल्स साठी ऑटोमॅटिक सेटिंग्जचा पर्याय आहे. आपल्या आवश्यकतेप्रमाणे या पर्यायांतून निवड करा आणि ओके वर क्लिक करा. इन्सर्ट आणि नंतर फुटनोट एंडनोट या पर्यायावर क्लिक करा. करंट फुटनोटसाठी अक्षर किंवा चिन्ह खूण म्हणून निश्चित करण्यासाठी कॅरेक्टर हा पर्याय निवडावा. हे अक्षर किंवा अंक यापैकी काहीही असू शकते. स्पेशल कॅरेक्टर समाविष्ट करण्यासाठी कॅरेक्टर फील्डच्या खालील बटणावर क्लिक करा. आता तुम्हाला जी स्पेशल कॅरेक्टर्स समाविष्ट करायची असतील त्यावर क्लिक करा. नंतर ओके वर क्लिक करा. आपली निवड स्पष्ट करण्यासाठी टाइप या शीर्षकाखाली फुटनोट किंवा एंडनोट यापैकी एका पर्यायावर क्लिक करा. आपण नंबरिंग खालील ऑटोमॅटिक आणि टाइप खालील फुटनोट निवडूया. ओके वर क्लिक करा. आपल्या फुटनोट फील्ड डिफॉल्ट न्यूमरिकल व्हॅल्यू सहित पेजच्या खालच्या भागात आलेले दिसेल. फुटनोट फील्डमध्ये दिस इज द एंड ऑफ फर्स्ट पेज हे टेक्स्ट टाइप करा आणि नंतर कीबोर्डवरील एंटरचे बटण दाबा. पानाच्या खालच्या भागात आपल्याला फुटनोट त्यातील टेक्स्ट सहित दिसेल. अशाच प्रकारे आपण डॉक्युमेंटच्या शेवटी एंडनोट समाविष्ट करू शकतो. आपण रायटरवरील स्पोकन ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. आपण जे शिकलो ते थोडक्यात. डॉक्युमेंटमध्ये हेडर्स समाविष्ट करणे, डॉक्युमेंटमध्ये फुटर्स समाविष्ट करणे, पहिल्या पानावरील हेडर्स काढून टाकणे, डॉक्युमेंट्समध्ये फुटनोट आणि एंडनोट समाविष्ट करणे. आता असाइनमेंट करू. practice.odt ही फाईल उघडा. डॉक्युमेंटमध्ये हेडर आणि फुटर समाविष्ट करा. हेडरमध्ये ऑथर हे नाव समाविष्ट करा. फुटरमध्ये पेज काउंट समाविष्ट करा. पानाचा शेवट जिथे होतो तिथे एंडनोट समाविष्ट करा. डॉक्युमेंटच्या पहिल्या पानावरील हेडर काढून टाका. सदर प्रकल्पाची माहिती देणारा व्हिडिओ खालील लिंकवर उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्हाला या प्रोजेक्टचा सारांश मिळेल. तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
जे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होतात त्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया या संकेतस्थळाला जा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा एक भाग आहे. यासाठी नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे. यासंबंधी माहिती या साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/nmeict-intro. ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज रंजना भांबळेंनी दिलेला आहे. आपल्या सहभागासाठी धन्यवाद.